तर नमस्कार मैत्रिणींनो, आमच्या मराठवाड्यातली स्पेशल खास मसाला बनवण्याची पद्धत आज तुमच्यासमोर मी शेअर करत आहे. ते म्हणजे येस्वर बनवण्याची पद्धत. तर बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. कसा बनवला आहे आणि त्याची टेस्ट खरोखर खूप छान असते. कुठल्याही भाजीत तुम्ही वापरली ना तर भाजीची चव एकदम छान लागते. तर तुम्ही पण एकदा बनवून बघा. तर हे मी वाळवलं होतं एक दिवस, त्याच्यानंतर हा बनवायला घेतली. सुगंध कसा पसरलं मसाल्याचा. आज आपण मसाला तयार करतोय ना. कोणता? येसूर मसाला. कोणी कोणी याला येसवर म्हणतं. हा मसाला मराठवाड्यात यूज करतात भाज्यांमध्ये. हो. आणि उन्हाळ्यात त्याची एकत्र तयार करून घेतात मसाला. हो. म्हणजे अख्ख्या वर्षासाठी लागणारा मसाला ना एप्रिल किंवा मे महिन्यात तयार करतात. आता हा येसवर मसाला लग्नात म्हणजे भाज्यांमध्ये, पुन्हा नंतर कंदुरी मटण वगैरे ह्याच्यामध्ये यूज करतात. हो. स्पेशली नॉनव्हेज साठी हा जास्त वापरला जातो भाज्यांमध्ये मसाला. तर तो आज आपण बनवणार आहेत. आणि त्याच्यासाठी जे साहित्य घेतले ना आपण, ते साहित्य असणे. बाजरी घेतली आपण इथं. ही बाजरी वाळवली आहे मी. त्याच्यानंतर तांदूळ घेतले आपण आणि धने आपण घेतले तिथं. त्याच्यानंतर ही घेतली मिरची आपण. हा घेतले आपण खडा मसाला. आणि ते पानं दिसतात ना, पानं आहेत लिंबोणीचे पानं येतं. म्हणजे आपण जे लिंबू खातो ना ते लिंबोणीचे पानं येतं. तर ह्याच्यामुळं सुगंध खूप छान पसरतो. कोणी कोणी कढीपत्ता पण यूज करते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही डाळ, ही हरभरा डाळ आपण याच्यामध्ये घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपला मसाला तयार करायचा. तर खडा मसाल्यामध्ये जिरं वगैरे सर्व आहे. त्याच्यामुळे आपण स्पेशली जिरं वगैरे सगळं एकत्रच आहे ह्याच्यामध्ये. सगळे वेगळे जिरं घेतले नाही, याच्यामध्ये जिरं पण आहे ह्याच्यामध्ये. चल तयारी लागू लाव. पहिल्यांदा आपण काय करूया, बाजरी टाकूयात. बाजरी भाजून घेऊया. हा, बाजरी. तवा गरम झालाय आपला. मला पण दाखवायची होती येस्वराची आपली रेसिपी, पण हे पदार्थ बाजारातून आणणं, त्याच्यानंतर हे वाळून हे उन्हाळ्या एक दिवस वाळून घेतली मी बाजरी वगैरे. हो. हे सगळी ब्राऊन कलर येईपर्यंत थोडीशी भाजून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित भाजून घ्यायची. घे. आता ही बाजरी आपण अशी भाजून घेतो. एका साईडला दोन्ही साईड भाजून घ्यायची सगळीकडून. हो, लक्ष ठेवायचं ना. हो. आता अशीच ठेवली किती वेळ तरी करपून जायची. कोणी याला येसूर म्हणते, कोणी येस्वर म्हणतं. पण मसाला खूप छान आहे. टेस्ट भारी लागते. कुठल्याही भाजीत टाकलं ना त्याची टेस्ट खूप भारी लागते. डाळ, चणा डाळ, हरभऱ्याची डाळ भाजून घेतली चांगली. ब्राऊन कलर होईपर्यंत व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. मला 5 मिनिटं लागतील आता चांगली व्यवस्थित भाजायला. लगेच नाही भाजायला लागली, कडक असते ना. भाजली आता. स्मेल पण येते. जास्त करपल्याची नाही, कारण ते करपले की काळपट चांगली. हो. आता थोडी थोडी दिसेली. तांदूळ भाजायला काही जास्त वेळ नाही लागणार. लगेच भाजायला तांदूळ. आपल्या मराठवाड्यात की नाही हे जे पदार्थ आहेत वाळवण्याचे, एप्रिल महिन्यापासून बायका चालू करतात ग, नाही का? हो. म्हणजे असं वाळलेले म्हणजे कसं? वाळ म्हणजे कुरड्या, पापड्या, मसाले, चटण्या, चिप्स. चिप्स बटाट्याचे. आता आपल्या इथं वाळवायला जागा नाही इथं, म्हणून आपण जास्त बनवत नाही.
पण थोडी आहे ना. आहे थोडी बालकनी, तेवढी नाही जास्त लागते. आपल्या गावाकडे छत पण आहे ना, पण लय मोठी आहे. कसं भाजलं आता तांदूळ छान. जास्त करपू पण द्यायचं नाही, मीडियम फ्लेमवर भाजला ना, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. कसं होते, करपत पण नाहीत तुझे जिन्नस बाकीचे. हो दिसतोय ना, हो. ब्राऊन ब्राऊन कलरचा. मला असं वाटतं की मुरमुरे वाणीच आहेत. पण हे तांदूळ आहेत, वाटलं की मुरमुरेच आहेत. तवर आता बाकीचं आपण भाजून घेईपर्यंत थोडं हवेला ठेवू, म्हणजे हे वाळतात. नाही थंड होते ना, थंड होते. मिक्सर मधून काढून घ्यायचं. म्हणजे थंड घ्यायला पाहिजे ना, गरम गरम कसं टाकावं मिक्सरमध्ये. हो, मग हे सर पण गरम नाही, मिक्सर खराब होईल आपलं. हो, त्याच्या चांगला आपण ना बाल्कनीत ठेवू. आता काय घ्यायचं, धनी. मी काय म्हणते, आता हे धने, खडा मसाला आपण एकत्रच भाजून घेऊयात. म्हणजे असं पण आपल्याला एकत्रच करायचं नाही हे सगळं. खडा मसाला आणि धने हे सर्व एकत्र करून. तुला काही चटके नाही लागत? नाही लागतात ना. मग असं कोण करती? हे मिरच्या बी टाकून घेऊयात, तेवढ्यात गॅस बी वाचेल. आणि लिंबोळीचे पानं सगळं एकत्र. सर्व एकत्र आता बघायचं. थंड होण्यासाठी ठेवायचं, गरम आहे ना हे सर्व. त्यावर हा गॅस गरम आहे, बाकीचं हे पटकन होऊन जाईल. हे पण वाढवायचेत का काय? नाही, थंड हवेला फॅनच्या खाली. म्हणजे की थंड पण व्हायला पाहिजे का सगळं? इकडं बघ. ओके, सगळं काय मिक्सच करू का एकत्र? मग मिक्सच करावं लागतं. मिक्सरमधून मिक्सर काढायचं म्हणजे एकत्रच करायचं. आता हे काय, डाळ हळबयाची. कॅमेरामन झाली ना, सुट्ट्या लागल्या तर तशी दिदी आमची कॅमेरामन झाली. कॅमेरा पकडायचा की नाही. काय झालं आता मी कॅमेरा पकडायचा मोबाईलचा. आता मी कॅमेरा गले. तिनं आपण हे सगळं भाजून घेतले, म्हणजे बाजरी भाजून घेतली. त्याच्यानंतर आपण डाळ आणि तांदूळ भाजून घेतले आणि हे असे एकत्र केले थोडे थंड होण्यासाठी. थंड झाले की आपण काय करणार आहे, हे मिक्सरमधून काढणार. हे आपला मसाला झालं भाजायचा. तर हा आता आपला गॅसवर तवा गरम आहे, तर हे भाजून जाईल पटकन. याचा स्मेल फार छान येते त्या लिंबोणीच्या पानाचा. अजून त्या धनीचं पण. धन्याचं पण. आता हे धने आपले भाजले बघ. असं भाजले जमत नाही, म्हणजे काळे पडतात ते. हो. आता ह्या मिरच्या ज्या आपल्या आहेत ना, ह्या वरच्या बेडगे मिरच्या कलर येण्यासाठी आपण घातल्या होता, तर त्या जरा भाजल्या नव्हत्या. त्या वरच्यावर मी काढून घेतल्या आणि थोड्या भाजून घेतल्या लिंबोणीचे पानं. ठीक आहे. हे फक्त आपण ना कलर येण्यासाठी. गॅस बंद केले मी. या मिरच्या तर जरा शेंदळलेल्या आहेत, हे थोडं झाले का तळणं? नाही, भाजण्या झाली. भाजते थोडं गरम तव्यावर असेच ठेवू थोडा वेळ, नंतर टाकून आपण. चल ही वाई थोडा थंड हवेला ठेवू. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण हा वर्षभर टिकणारा येसूर, कोणी कोणी येसूर म्हणतं, कोणी कोणी येसवार म्हणतं, हा मसाला आपण तयार केलेला आहे. आता याचा इतका छान स्मेल सुटला आहे, हो की नाही का दीदी? हो. तर हा भाजीमध्ये गेल्याच्या नंतर बघा भाजीला कशी चव येईल. चला. येसवार आणि भाजीची टेस्ट ह्याच्यामध्ये, येसवार टाकल्याच्या नंतर कुठल्याही भाजीमध्ये भाजीची टेस्ट एकदम
छान येते, टेस्टी होते भाजी, आहे की नाही. तर आमच्या मराठवाड्यामध्ये असा हा येसवार आम्ही भाजींमध्ये वापरतो आणि याची टेस्ट खूप छान असते. वर्षभर टिकतो हा. आपण ह्याला प्लास्टिकच्या डब्यात किंवा काचेच्या भरणीत पण आपण ठेवू शकतो याला. आणि नॉनव्हेजमध्ये, व्हेज भाज्यांमध्ये हा वापरायचा, म्हणजे भाजीला घट्टपणा पण येतो आणि भाजी चवीला पण छान लागते.